छत्रपती शिवाजी महाराज मराठी साम्राज्याचे संस्थापक। अध्याय पहिला। नमस्कार, पीके स्टोरीज चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती घेणार आहोत। चला तर मग पहिल्या अध्यायाच्या व्हिडिओला सुरुवात करू। शिवाजी शहाजी भोसले 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते। विजापूरच्या ढासळत्या आदिलशाही मधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली। इसवी सन 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला। आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले। शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले। किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले। शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनासह सक्षम आणि प्रगतिशील नागरी शासन स्थापन केले। त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवन केले। प्रदेशातील भूभागाची अंतर्भूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला। राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले। शिवाजी महाराजांचा वारसा निरक्षक आणि काळानुसार बदलत होता, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे 2 शतकानंतर भारतीय स्वतंत्र चळवळीचा उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली। कारण अनेक भारतीय स्वतंत्र सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदूचे नायक मानले। महाराजांच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे। शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत। शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो। एक छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रारंभिक जीवन कसे होते ते पाहूया। पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक बसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे। महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन मध्य तृतीया शके 1551 शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 ही शिवरायांची जन्मतारीख 2001 साली स्वीकारली। इतर संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 वैशाख शुद्ध तृतीया ही एक जन्मतारीख मानली जात होती। महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या दिवशी म्हणजे शिवजयंती स्मरणार्थ 19 फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे। शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले आहे। एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले। शिवरायांचे वडील शहाजी राजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती। त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखोजी जाधवरावांच्या कन्या होत्या। जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंशाचे होते। शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवा लकोंडा या 3 इस्लामी सल्तनतीमध्ये विभागलेली होती। शहाजी राजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्या दरम्यान बदलली, पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची
एक लहानशी फौज पदरी बाळगली. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना राजा ही उपाधी देण्यात आली होती. पार्श्वभूमी आणि संदर्भ याबद्दल माहिती घेऊया. इसवी सन 1636 मध्ये विजापूरच्या आदिलशाही सल्तनते दक्षिणेकडील राज्यावर आक्रमण केले. ही सल्तनत अलीकडे मुघल साम्राज्याचे एक राज्य बनले होते. शहाजी राजे त्यावेळी पश्चिम भारतातील डोंगराळ प्रदेशातील सरदार होते आणि आदिलशाहीला मदत करत होते. शहाजी राजे हे जिंकलेल्या प्रदेशातील जहागीरच्या बक्षिसाच्या संधी शोधत होते. त्यावर ते वार्षिक कर वसूल करू शकत होते. शहाजी हे मुघलांचे बंडखोर सरदार होते. शहाजी राजांनी विजापूर सरकारच्या पाठिंब्याने मुघलाविरोधात अनेक केलेल्या मोहिमा साधारणपणे अयशस्वी ठरल्या. मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला आणि शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांना नेहमी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जावे लागले. 1636 मध्ये शहाजी राजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजी राजांनी पुढे तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजी राजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजी राजे यांच्या एकोजी भोसले ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बेंगलोरमध्ये शहाजी राजांना तैनात केल्यामुळे दादोजी कोंडदेव यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. 1647 मध्ये कोंडदेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापुरी सरकारला आव्हान दिले. जिजाबाई आपले पुण्यात राहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरावस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभार यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतिकादायक सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरून जिजाबाईंनी पुण्याची पुनर्स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजी महाराजांच्या त्या आद्य गुरु मानल्या जातात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापनाचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकारही मानतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि पुढच्या अध्यायासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लवकरच भेटूया पुढील अध्यायामध्ये. धन्यवाद. जय शिवराय.